कल्याणच्या नांदोली येथे वाहतूक कोंडी सोडवणाऱ्या पोलिसांना दोघांनी मारहाण केले। कार बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग मनात धरून आरोपींनी शिवीगाळ आणि हल्ला चढवला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। जखमी पोलिसावर उपचार सुरू आहेत। टिटवाळ्यात पाईपलाईन दुरुस्तीच्या वादातून शिंदे कुटुंबाला बांबून मारहाण झाली आहे। गळती थांबवण्यासाठी स्वखर्चाने काम करत असताना शेजारच्या सुनील भाटन यांनी हल्ला केला। मनसेच्या हस्तक्षेपानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। दोषींवर कठोर कारवाईची मागणी होती। मुरबाडमधील काळू धरणाला शेतकऱ्यांचं सहकार्य मिळत असल्याचं पालकमंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य वादात सापडलेले बाधित 19 गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत या विधानाचा निषेध केला। आमचा धरणाला ठाम विरोध आहे। पालकमंत्र्यांनी दिशाभूल केल्याचा आरोप शेतकरी नेते राजू शेट्टी आणि ग्रामस्थांनी केला। मुंबई कस्टम झोन 3 विमानतळावर मोठी कारवाई करत 1,80,00,000चा मुद्देमाल जप्त केलाय। दुबईहून आलेल्या प्रवाशाकडून सोनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सिगारेट्स हस्तगत केलेत। विमानातील शौचालयात लपवलेली 8 पाकिटं शोधून काढण्यात आली। या प्रकरणी एका तस्कराला अटक झाली। पुण्याच्या येरवड्याहून मावळात पर्यटनासाठी आलेले 3 तरुण पवना नदीत बुडाले। पाण्याचा अंदाज न आल्यानं आयान शेख, प्रथमेश शिंदे आणि अश्विन भालेराव यांचा मृत्यू झालाय। मावळ तालुक्यात आठवड्याभरात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही 8वी घटना आहे। परभणी पोलीस मुख्यालयातील जमादार शिंदेंचा जिंतूर महामार्गावर संशयास्पद मृत्यू झाला। शनिवारी मध्यरात्री दुचाकीनं प्रवास करताना अज्ञात वाहनानं धडक दिल्याची शक्यता आहे। त्यांचा मृतदेह शेतात आढळला। मृत्यूचं नेमकं कारण आता शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल। बीडच्या केज तालुक्यातील युसुफ वडगाव परिसरात आजोबानं 3 वर्षाच्या नातीवर अत्याचार केला। या प्रकरणाची पोलिसांनी नराधम आजोबाविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली। बीड जिल्ह्यामधल्या गेवराईमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीनं बहीण आणि साडूच्या मदतीनं पतीची गळा आवळून हत्या केली। आरोपींनी मृतदेह आणि दुचाकी गोदावरी नदीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मात्र मुलाच्या संशयामुळे पोलिसांनी 8 महिन्यांनी या गुन्ह्याचा छडा लावत तिघांना अटक केली।